आहे ना? अशी गप्प बसलीस, काय बोलत नाहीस? काय झालंय का तुला? एवढी कांती का दिसतेस? अगं त्या मरीच्या लग्नाची चिंता तर नाही करत ना? चिंता नाही, पण तिच्याविषयी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही समजून घेणार की राग करणार तिच्यावर? बोल बोल सर, काय बोलायचं आहे मन तरी मोकळं कर. काय सांगू? मारिया म्हणते मला दिवस गेले आहेत. काय? अगं काय बोललीस? तुला बोलायला काय वाटते की नाही? आणि हे सर्व तू ऐकून घेतलंस, तुझं हृदय फाटलं नाही? आणि मला सांग, दिवसभर तू घरात असतेस, तू कुठे शेजारी पाजारी भटकत असतेस याच्या त्याच्या ओठीवर गोष्टी करण्यासाठी? एका मुलीवर तुझं लक्ष नाही बिलकुल? तुम्हाला माहित आहे ती दिवसभर घरात असते, माझ्या कामात हातभार लावते. संपूर्ण दिवस ती नियमशास्त्र व प्रार्थना. म्हणून तुम्ही समजून घ्या, नीट ऐकून घ्या. अरे काय समजून घेणार? अरे गावामध्ये आपल्याला अब्रू आहे की नाही? लोक काय बोलतील आपल्याला? हा, माझ्या ऐका तरी. परवाच्या दिवशी परमेश्वराच्या दूताने तिला दर्शन दिलं आणि तिला सांगितलं तू देवाच्या पुत्राची आई होणार आहे. देवाच्या पुत्राची आई होणार आहे? अरे तुम्ही लोक धरतीवर आहे, तू कुठे आकाशात धरण्या मारत आहे? तू या सर्व गोष्टी ऐकून घेतेस आणि विश्वास ठेवतेस. अरे तुझे नातेवाईक विश्वास ठेवतील का? आणि मग त्या योसेफाचं काय? अगं त्याला कोण समजावणार? त्याच्या घरातले लोक तिला पायरीवर उभं तरी करतील का? काय चाललंय मम्मी? योसेफाविषयी काय गोष्टी चालल्यात पप्पा? काय चाललंय ते तू विचारतेस? तुझे पाय कुठे भटकत चालले दिसतात मला. अगं इतका मोठा धक्का कुणा आई वडिलांना झेपेल तरी? आणि तुझ्या या अशा स्थितीमध्ये त्या योसेफाने तुझा स्वीकार करावा शक्य आहे का? पण पप्पा, ही तर जिवंत देवाची इच्छा आहे. आणि जर त्याच्या इच्छेला त्यांनी तुझ्या मुलीची निवड केली तर ही आपल्या कुटुंबावर झालेली कृपाच आहे. कोणी आहे का घरात? ये सोनस, मी सर्वच आहे. मी विहिरीवर पाणी भरायला गेले, तिथे योसेफ दादा भेटलो. त्यांनी निरोप पाठवलाय. काय निरोप पाठवलाय? ते तुमच्या घरी येणार आहे. खरंच? हो पप्पा, मला योसेफ न्यायला येत आहे. योसेफ तुला न्यायला येत आहे? अरे स्वप्न तर नाही बघत ना? अगं त्याचे घरचे लोक येत असतील तुझं नातं तोडण्यासाठी. प्रभूची स्तुती असो. माझा निरोप भेटलाच आहे तुम्हाला? ए बाबा बस. ही येशील अशी आमची आशा नव्हती. हो, समजू शकतो मी. कदाचित तुमच्या मनाची शांती भंग झाली असेल, परंतु जीवन देवाच्या इच्छेनुसार आपण सादर राहणे याच्यातच आपल्याला आशीर्वाद आहे. पण योसेफा,
तू आजच येण्याचा निर्णय कसा काय घेतलास? तुझ्या आई वडिलांना तरी माहिती आहे का? काय सांगू? खरं म्हणजे कालच्या रात्री देवाच्या दूताने मला दर्शन दिलं आणि मला मरेची संपूर्ण स्थिती समजवली व त्याच्या इच्छेनुसार तिला स्वीकारायचं मला सांगितले. तेवढंच नव्हे तर तिच्या उतरी असणाऱ्या बाळाचं नावही मला सुचवलं. धन्य तो परमेश्वर. आपण सर्वच त्याच्या स्तुतीची पात्र आहोत. त्याच्या इच्छेप्रमाणे हो. आता कृपा करून मर्याला व मला आशीर्वाद देऊन रजा द्या. बापा तुझ्या नावाला धन्यवाद. ती तुझी लेकरं आहेत पवित्र बापा. तुझ्या इच्छेनुसार त्यांचा तुझ्या गौरवासाठी वापर कर. तुझी शांती सदा यांच्या सह असो. आमेन. आमेन.